गौरी गणपतीच्या फराळ स्पेशल आज आपण पाहत आहोत पातळ पोह्याचा चिवडा। अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत आणि ते चाळणीने चाळून घेतलेले जेणेकरून यातला कचरा निघून जातो। कढईमध्ये टाकून अलगद हाताने भाजून घ्या। पोहे भाजून झाले की ताटात काढून ठेवा। कढईमध्ये साधारणतः 200 ग्राम तेल गरम केलंय। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी काजू, 1 वाटी सुके खोबऱ्याचे काप, प्रत्येकी वाटीचे प्रमाण 100 ग्राम आहे। याचबरोबर 1 वाटी डाळवं। ही सगळी जिन्नस तळून घ्या। त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता सुद्धा तळून घ्या। हिरव्या मिरचीचे तुकडे साधारणतः 8 ते 10 हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत। त्यानंतर त्याच तेलामध्ये हिंग, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, याचबरोबर 1 गड्डी लसूण, यामध्ये चवीनुसार किंवा हळद, मीठ, चवीपुरतं मीठ असं टाकून आपल्याला ही फोडणी, चुरचुरीत फोडणी पोह्यावर ॲड करायची आहे आणि सगळा मसाला पोह्याला लावून घ्या। पिठी साखर टाकून व्यवस्थित गोडाचं प्रमाण बॅलन्स करा। डिटेल रेसिपीसाठी चॅनलला व्हिजिट करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।